Hello students, today we are going to learn our new chapter database management system. So let's begin with database. A database management system is a software designed to define, manipulate, retrieve and manage data in a database. आता या ठिकाणी बघा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर. हे काय आहे? एक प्रकारचं ॲप्लिकेशन आहे किंवा एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. कशासाठी डिझाईन केलेलं आहे? टू डिफाईन, मॅन्युपुलेट, रिट्राईव्ह अँड मॅनेज अ डेटा इन अ डेटाबेस. डेटाबेसमध्ये डेटा काय करायचा? आपल्याला डिफाईन करायचा आहे, मॅन्युपुलेट करायचं आहे, रिट्राईव्ह करायचं आणि मॅनेज करायचं. त्यासाठी तयार केलेलं काय एक ॲप्लिकेशन टूल आहे. सेकंड बघा, इंट्रोडक्शन टू बेस. थोडंसं इंट्रोडक्शन बघूयात आपण डेटाबेसबद्दल. बेस इज अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. RDBMSचा लॉंग फॉर्म काय आहे? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. सेकंड पॉईंट इज अ DBMS that is based on relational data model is called as RDBMS. What is relational data model? Relational data model means all tables combined together or relation with each other is called relational data model. जे काय डेटा मॉडेल तयार केलेलं आहे ते कसं आहे? एकमेकांशी रिलेटेड आहे, बेस्ड ऑन इच अदर. थर्ड पॉईंट आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस विच डिस्क्राइब्स वे ऑफ स्टोरिंग अँड रिट्रायविंग ऑफ डेटा. इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे डेटाबेसचं? ते काय आपल्याला मदत करतं आहे डेटा स्टोअर करण्यासाठी, आणि तो परत काय करतं आहे? रिट्राईव्ह करण्यासाठी सुद्धा काय करतं आहे? मदत करतं आहे. मोस्ट पॉप्युलर डेटा मॉडेल बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टूड अँड टू मॅन्युपुलेट. दिस इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टूड म्हणजे हे समजून घेण्यासाठी कसं आहे? एकदम सिम्पल आहे, आणि वापरण्यासाठी सुद्धा कसं आहे? एकदम सिम्पल आहे. इन RDBMS डेटा इज स्टोर्ड इन द मोस्ट सिम्पल अँड वर्साटाईल स्ट्रक्चर. डेटा कसा स्टोअर केला जातो आहे? सिम्पल आणि वर्साटाईल स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केला जातो आहे. म्हणजे प्रत्येक जी इन्फॉर्मेशन आहे ती सेपरेट आणि व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये काय केली जाते? स्टोअर केली जाते. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर एक स्टुडंटचा आपण टेबल क्रिएट केला तर स्टुडंटच्या डिफरंट फील्ड येतील. फॉर एक्झाम्पल रोल नंबर असेल, नेम असेल, एटसेट्रा. त्या पर्टिक्युलर फील्डनुसार काय केलं जाईल? त्याचा डेटा सेपरेटली स्टोअर केला जाईल. नेक्स्ट आहे बेस इज कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा ऑब्जेक्ट्स. DBMSमध्ये काय आहेत? डेटा ऑब्जेक्ट्स आहेत. कुठले कुठले डेटा ऑब्जेक्ट्स आहेत? ते आहेत टेबल्स, फॉर्म, क्युरीज आणि रिपोर्ट्स. ते कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत? टेबल्स, फॉर्म, क्युरी आणि रिपोर्ट्स. दॅट इज ऑब्जेक्ट इन अ डेटाबेस. आता आपण डेफिनेशन बघूयात डेटाबेसची. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स. आता रिलेटेड डेटा आयटम्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितलं तसं स्टुडंट्स एक्झाम्पल आपण बघूयात. त्याच्या रिलेटेड जो काय डेटा असेल किंवा डेटा आयटम्स असतील त्याचं काय करणार आहे? आपण कलेक्शन करणार आहे. कशामध्ये? डेटाबेसमध्ये. म्हणून काय म्हणतो आहे? डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स ऑर एंटिटीज. कोणती एंटिटी घ्या? एम्प्लॉय घ्या. एम्प्लॉयच्या रिलेटेड डेटा आपण डेटाबेसमध्ये स्टोअर केला तर तो एम्प्लॉय रिलेटेड डेटाबेस क्रिएट होईल. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम स्टोर्ड इन अ ऑर्गनाइज्ड मॅनर. तो डेटा कसा स्टोअर केला जातो आहे? ऑर्गनाइज्ड मॅनर. एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करताय? तो डेटा स्टोअर करताय, ऑर्गनाइज करताय. अ डेटाबेस कन्सिस्ट ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट. डेटाबेस कन्सिस्ट ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट लाईक क्युरी, फॉर्म,
and report, like a table, query, form or report. वन बाय वन बघूयात आपण. टेबल, तर डेटाबेसच्या आतमध्ये काय असणार आहे, ऑब्जेक्ट पहिला असणार तो टेबल असणार आहे. टेबल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. टेबल काय आहे, कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. मगाशीच मी सांगितलं, जो काय आपण डेटा स्टोअर करणार आहे डेटाबेसमध्ये तो कशाच्या फॉर्ममध्ये सेव्ह करणार आहे, टेबलच्या फॉर्ममध्ये. मग टेबल काय असेल, कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्कूल घेऊयात. स्कूलच्या रिलेटेड सर्व डेटा जर मी एका टेबलमध्ये स्टोअर केला तर ते काय झालं, कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा झालं. कोणतीही एंटिटी घ्या, एक कार घेतली, कारच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी एका टेबलमध्ये स्टोअर केली तर तो काय झाला, माझा कारच्या रिलेटेड टेबल क्रिएट झाला. सेकंड आहे क्युरी. क्युरी इज यूज टू रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम डेटाबेस. आता या ठिकाणी तुम्हाला एक डेटाबेस क्रिएट केला आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही टेबल इन्सर्ट केलेला आहे. ठीक आहे. आता या टेबलमध्ये मला काय करायचं, इन्फॉर्मेशन फिलअप करायची. तर ती इन्फॉर्मेशन मी काय करू शकतो, क्युरीच्या माध्यमातून तिथं इन्सर्ट करू शकतो आणि तिथून काय करू शकतो, रिट्राईव्ह पण करू शकतो. मग क्युरी कशासाठी वापरले जातात, यूज टू रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम डेटाबेस or update information, delete information, insert information. That type of query is used for database. Next आहे form. Form is used to collect the information from user. फॉर्म कशासाठी वापरला जातो आहे, यूजरकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर. लास्ट टाईमला आपण पाहिलं होतं की तुम्ही 12वीचा फॉर्म भरला ऑनलाईन, तर तो ऑनलाईन भरलेला फॉर्म काय झाला, तुम्ही सबमिट केला. तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन कुठे जाऊन पडली, कॉलेजच्या डेटाबेसला. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर तुम्ही काय यूज करू शकता, फॉर्म यूज करू शकता. नेक्स्ट आहे रिपोर्ट. रिपोर्ट इज यूज टू रिप्रेझेंट द डेटा इन प्रिंटेड फॉर्म. जर मला प्रिंटेड फॉर्ममध्ये डेटा रिप्रेझेंट करायचा असेल तर मी कशाचा यूज करेल, रिपोर्ट्स. तर DBMS आपल्याला काय करतं आहे, ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की तुम्ही रिपोर्टसुद्धा जनरेट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्म प्रिंट केला तुमचा, तुम्हाला हवी असलेली सर्व इन्फॉर्मेशन काय झाली, अवेलेबल झाली. कशा स्वरूपात, प्रिंटेड स्वरूपात. त्याला काय म्हणतो आहे आपण, रिपोर्ट्स असं म्हणतो आहे. ठीक आहे. तर हे 4 काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत कशाचे, डेटाबेस, DBMSचे आपल्या डेटाबेस रिलेशनल मॉडेल किंवा सॉफ्टवेअर. चला तर बघूयात की डेटाबेस कशा प्रकारे तयार होतो. फॉर एक्झाम्पल घेऊयात की मला काय करायचं आहे, एखाद्या स्टुडंटचा डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर सुरुवातीला काय करावं लागेल, त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन मला कलेक्ट करावी लागेल किंवा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या फील्ड्स त्या मला बघाव्या लागतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर स्टुडंट असेल तर स्टुडंटला काय काय असेल, नेम असू शकतं, त्याचा रोल नंबर असू शकतं, त्याचे बर्थ डेट असू शकतं. अशा मल्टिपल फील्ड्स काय असणार आहेत, मला इन्सर्ट करावे लागणार आहेत कशामध्ये, माझ्या टेबलमध्ये. पण ह्या फील्ड इन्सर्ट करत असताना आपण लास्ट टाईमला शिकलो की काय वापरावं लागणार आहे, मला डेटा टाईप्स वापरावे लागणार आहेत. की ती जी फील्ड आहे किंवा ते रेकॉर्ड आहे कोणत्या टाईपचं आहे हे कोण मेन्शन करतं, डेटा टाईप मेन्शन करतो की ते कोणत्या टाईपचं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड इन्सर्ट करत असताना मी काय करणार आहे, टेबलमध्ये फॉर एक्झाम्पल मला रोल नंबर नावाचं रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. ते कोणत्या टाईपमध्ये येईल, न्यूमेरिक टाईपमध्ये येईल. ठीक आहे. मला त्या स्टुडंटचं नेम इन्सर्ट करायचं, ते कोणत्या टाईपमध्ये येईल, व्हॅरकॅर किंवा कॅरेक्टर टाईपमध्ये येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे मला त्याची बर्थ डेट इन्सर्ट करायची टेबलमध्ये, तर ते कोणत्या टाईपमध्ये येईल, डेट अँड टाईम टाईपमध्ये येईल. अशा प्रकारचे काय आहेत आपले डेटा टाईप. हे लास्ट इयरला आपण पाहिलेले आहेत, तरीसुद्धा आपण यावेळेस एकदा बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे मला कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करायचा हे कोण सांगतं आहे, डेटा टाईप्स सांगत आहे. मग हे डेटा टाईप तुम्ही काय करणार आहात, फील्ड तयार करत असताना तिथं मेन्शन करणार आहात की तो कोणत्या टाईपचा डेटा आहे. यानंतर मला काय करायचं, तर टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे.
ठीक आहे. मग टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करत असताना तिथं मल्टिपल रेकॉर्ड्स इन्सर्ट केले जातील. एक टाईम मी फील्ड क्रिएट करून घेतलं की नंतर मी काय करू शकतो, त्या टेबलमध्ये मल्टिपल रेकॉर्ड्स ॲड करू शकतो. असेच मल्टिपल टेबल्स कशामध्ये असणार आहेत, आपल्या डेटाबेसमध्ये असणार आहेत. ठीक आहे. फक्त स्टुडंट नावाचं टेबल तयार केलं म्हणजे नाही आहे, स्टुडंटचे अजून टेबल असू शकतात. स्टुडंट्स पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ऑदर टेबल्स आहे स्टुडंटचे, मार्क असतील स्टुडंटचे. ठीक आहे. अशा प्रकारचे मल्टिपल टेबल्स काय असतात, आपल्या एका डेटाबेसच्या आतमध्ये आपण क्रिएट करतो. आणि त्या टेबलमध्ये काय असतं, रिलेशन असतं. ईच अँड एव्हरी टेबल रिलेटेड विथ ईच अदर. ठीक आहे. अशा प्रकारे काय केला जातो, डेटाबेस क्रिएट केला जातो. तर या बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, ॲक्च्युली त्या कशा क्रिएट करायच्या हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली शो करणार आहे. त्या अगोदर आपण डेटा टाईप शिकणार आहोत, कुठल्या टाईपचे डेटा टाईप आहेत. ठीक आहे. आणि नंतर आपण आपल्या प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या सर्व गोष्टी करून दाखवणार आहे. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. यावरती बोर्डाला आपल्याला प्रॅक्टिकल्स विचारले जातात, त्यामुळे याचा एकदा तुम्ही ओव्हरलुक करून ठेवा आणि आपण नेक्स्ट लेक्चरपासून याचं प्रॅक्टिकली लेक्चर्स घेऊयात.